श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. श्री गुरुचरित्र अध्याय 28. श्री गणेशाय नमः. नामधारक पुसे सिद्धासी पुढील कथा सांगा आमासी. उल्हास माझ्या मानसी. गुरुचरित्र एकता गोड. सिद्ध म्हणे नामधारका कथा असे अलोलिका. एकता जाती सर्व दोषा ज्ञान ज्योती प्रकाशती. श्री गुरु म्हणती पतिता असे आपले पूर्वजन्म पुससी. सांगेने एक विस्तारेसी चांडाल जन्म होणार गती. पाप पुण्याची गती आपुले आर्ज भोगिती. कर्म विपाकी असे ख्याती जन्मोजन्मिनीची याती. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र त्याची पासून चांडाळ वर्ण उपजले असते. यातीहीन नीच श्रेष्ठ कर्मानुसारी. व्यभिचार हे मूळ उत्पत्तीचे लक्षण. नाना दोष आचरण त्याचे हीन जाती पावती. ब्राह्मणत्वा चतुर्वर्ण त्या दोषाचा विचार सांगेन सविस्तर. ब्राह्मण करिता अनाचार पावे तो हीन योनिसी. गुरु अथवा माता पिता सोडून जाया आपण परता. चांडाळ योनी होय निश्चिता. पुढं स्त्रिय सोडिलिया. कुळ देवता सोडून आणिके देवता पूजा करून तोही होय चांडाळ योनी सदा. अनृत बोले नर न करी सेवा माता पिता त्यासी प्रतिपाळ न करिता. चांडाळ होनी तत्वता सप्तजन्म कृमी होय. पहिली एक स्त्री असता दुसरी करून तिसी त्याजिता. होय जन्म त्यासी पतिता. आणिक एक सांगेल नवल स्वामी स्त्रीसी गुरु स्त्रीसी शत्रुमित्र विश्वास स्त्रीसी. जो करी व्यभिचाराशी तोही जन्म पतिता घरी. त्रिसंध्याकाळ समय देखा विप्रभोजन करी अति विवेका. भाक देऊनी फिर्यनिका तोही जन्म चांडाळा. वैश्वदेव काल अतिथीसी जो बोले दुष्टोत्तरेसी. अन्न नेदी तयाशी कुक्कुट होऊन उपजे. मृत्यू दिवशी न करी श्राद्ध केले पुण्य सांगे प्रसिद्ध. वाटे करावयासी करी भेद चांडाळ योनी जन्म पावे. नाडी भेद नेणता करी वैदिकी जाणून औषध दे आणखी. तोही होय महापातकी चांडाळ जन्मी संभवे. जारण मारण मोहनादी मंत्र जप्ती कुबुद्धी. जन्म होय चांडाळ त्रिशुद्धी. वेदमार्ग त्याजिता विप्रे. ब्रह्मक्षत्रिय वैश्य शूद्र आपले कर्म त्याजुनी मूळबंध. आणि मार्ग आचार्य सदा तोची चांडालिनी होय. विधवा स्त्रियांचा संग करी शिव्या देऊनी अतिथी जेववी घरी. श्राद्ध दिवशी पिंड न करी चांडालिनी जन्म पावे. भजे आपण एक देवता दुसरे देव निंदा करिता. तो होय अपस्मारी तत्वता दरिद्र रूप पीडित असे. लोकांची वर्णकर्मे आपण सदा करी उच्चारण. तो हृदययोगी होय जाण महाकष्ट भोगी तसे. गर्भपात करी स्त्रियांशी वांझ होणे उपजय परीसी. पुत्र झाली अमरती भरवसी गर्भपात करू नये. सर्प जाती मारी नर सर्पयोनी होय निर्धार. असे दोष असते अपार. आता तस्कर प्रकरण सांगेन. परद्रव्य अपहारी देखा परदत्तापहार विशेषा. परद्वेषी नर एका अपुत्री होऊन उपजे. देवद्रव्य अपहारी देखा देवकार्यानाशी. जोका पंडुरंगी होय निका फळचोरी होय विद्रूप. श्री गुरु म्हणती त्या पतिताशी जोश करिता जन्म होय त्या ऐसी. आता सांगेन व्यभिचार प्रकरणेसी. शांतीपर्वी बोलिले असे. परस्त्रियलिंगन केलिया देखा शतजन्म श्वान होय. एका पुढे मागुती सर्पजन्मनिका भोगी दुःखा उदारी. परस्त्रियेचे मुख न करावे अवलोक. जरी पाहिलं कुबुद्धिक चक्षुरोगी होऊन उपजे. ऐसे त्या पतितासी श्रीगुरु आपण निरोपिते. एकत होता त्रिविक्रम भारती. प्रश्न केला श्रीगुरुसी. स्वामी निरोपले धर्म सकळ. एकताच्या आले मन निर्मळ. जरी घडले एक वेळ पाप जाय कवणेपरी. श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी प्रायचित असे पापासी. पश्चाताप होय ज्यासी त्यासी पाप नाही देखा. पाप जरी असेल थोर अंतकरणे असेल खोचले त्यासी प्रायचित असे भले. कर्मविपाकी बोलिले असे. प्रायश्चित्ताचे विधान सांगिने एका स्थिर मने. ऋषीचे असे वचन प्रकार असे एका तुम्ही. अज्ञानकृत पापासी पश्चातापे शुद्ध परीयसी. गुरुसेवा तत्परसी केली गुरु निवारिल. नेणता पाप केले असे प्रायश्चित परीयसी. प्राणायाम द्विशतेशी पुण्यतीर्थी 10 स्थान. स्त्री पुरुष दोघात एक पाप पुण्य करीत. दोघा समगडे निश्चित दोघे आचरावे प्रायचित. आणखी असे एक प्रकार त्याने होय पाप दूर. गायत्री जप 10 सहस्र. विप्रद्वादशी भोजन द्यावे. तिल हवन 1 सहस्र करावे. वेदमंत्रे याचे नाव गायत्री कृच्छ. श्री गुरु सांगते त्रिविक्रमासी. प्रजापत्य कृच्छ देखा असे भीती अतिविशेषा. भोजन करावे 1 भुक्तिका अथवा याची तो भिक्षा. उपवास करावे 3 दिवस. स्मरण करावे श्री गुरुचरणासी येणे जाती सौम्य दोष जे आपणासे सामान्य. 3 दिवस घृत घेऊन क्षीर घ्यावे दिवस 3 दिवस वायू भक्षुनी पुन्हा क्षीरे 21 दिवस. एखादा असेल शक्त त्यासी असे व्रत. तिळगुळ लाह्या पीठ उपवास करावे. आणि एक असे प्रकार करावा चंद्रायण आचार. तुकटाप्रमाणे आहार ग्रास घ्यावे वर्धमाने. आपले पाप प्रकटून उच्चारावे सभास्थानी. पश्चातापे जोडून जाय पापा उदारा. आता सांगेन तीर्थ कृच्छ यात्रा करिता पवित्र. वाराणसी श्वेतपर्वतम स्नान मात्रे पाप जाती. वरकट तीर्था गेली अशी. गायत्री जप सहस्रेशी. पाप जाय त्वरितेशी. अगस्त्य वचन बोलिले असे. समुद्र सेतू बंदेशी. स्नान केल्या परीशी. भ्रूण हत्या पापदाशी. कृतज्ञादी पातके विधिपूर्वक शुचीशी. जपाकोटी गायत्रीशी. ब्रह्महत्या पाप नाशी. एक त्रिविक्रमा 1 चिते. पवमान
सुक्त तपचत्वारी पठन देता ब्रह्महत्या दुरी इंद्रमित्र अवधारी 1 महिना जपावे पंचमास 6 मास मिताहार करुणी पुरुषे पुरुष सुक्ते पापनाश पंचमहादोष जातील त्रिपदा नाम गायत्रीसी जपतीचे जन भक्तीसी अघमर्षण त्रिरावृत्तेसी तप्तजन्म पाप जाय आणखी असे विधान देखा ज्ञानकृत दोषाधिका अनुतप्त होनी विषयका पंचगव्य प्राशन करावे गोमूत्र गोमय क्षीर दधी घृत कुशासार घ्यावे असे विधीसार प्रथम दिवशी उपवास नीलवर्णीचे गोमूत्र कृष्णवर्णी गोमय पवित्र ताम्र गाईचे क्षीर शुभ्र श्वेतधनुचे दधी घ्यावे कपिला गाईचे तूप भरवे ऐसे पंचगव्य घ्यावे एकेकाचे भार स्वभावे सांगेन एका विधान गोमूत्र घ्यावे पावशेर अंगुष्ठार्थ गोमय पवित्र क्षीर 2.5 शेर दधी 3 पाव शेर घ्यावे घृत घ्यावे पावशेर तितकेच मिळवावे कुशसार येता मंत्र निर्धार विस्तारून सांगेन कुशासहित रसांस एकेकाशी मंत्र पृथक असे प्रथम मंत्र इरावती ऐसे इंदम विष्णू दूसरा देखा मनस्तोके मंत्र तीसरा चौथा प्रजापती मंत्र पंचम गायत्री उच्चारा 6वा व्यारोहती प्रणवपूर्वक ऐसे मंत्र पंचगव्य घ्यावे असे मंत्रोनी पंचगव्य घ्यावेत अनुतप्त होणे एक व्हावे अस्थिगत चर्मगत पूर्व पापे नास्ते अवधारा गायी न मिळी इतके जिन्नासी कपिला गाय मुख्यपरी अशी जाती दोष दर्शन मात्रेसी कपिला गायी उत्तम पातक गडे ज्यासी पाहायची तसे त्यासी जगद्गुरु दर्शन संतोषी अनुग्रह हे पुनित एखादा वेदशास्त्रज्ञ स्वधाचार्माचं अभिन्न त्याच्या अनुग्रहे पापग्न पुनित होय अवधारा ऐसे श्रीगुरु त्रिविक्रमासी प्राचित सांगती विस्तारसी समस्त विप्र संतोषी ज्ञानप्रकाश होणे श्रीगुरु म्हणती पतितासी पूर्वी तू विप्र होतासी श्रीगुरु माता पिता दुशीशी यास्तो चांडाल जन्मलासी आता सांगे तुझं अधिक स्नान संगमी मास एक केली जाईल तुझा दोष पुनरपी विप्र जन्म पावसी पतित म्हणे स्वामीशी तुझे दर्शन झाले मजसी कावळा जाय मानस सरोवरासी राजहंस केवी होय तैसे तुझे दर्शन मात्रे आपण राहिलो पवित्र तारावे आता माते शरणागता रक्षका तुझे दर्शना सुधारासी आपण झालो ज्ञानराशी अभिमंत्रोने आता मजसी विप्रांमध्ये मिळवावे 19 दयाचे वचन श्री गुरु बोलते हसून तुझा देह जातीहीन केवी विप्र म्हणती तुझं पतिताचे सुधारसी वर्धता तुझे रक्तमासाशी ब्राह्मण म्हणती तू ते कैसी सकळ निंदा करतील पूर्वी ऐसा विश्वामित्र क्षत्रिय वंशी गादीपुत्र तपोबळे करून पवित्र विप्र म्हणावी आपणा ते ब्रह्मयाची शतवर्षे तप केले महाक्लेशी तेने बळ म्हणून तसे ब्रह्मऋषी म्हणून इंद्रादी सुरवराशी विनिता होय परिसी आपणा ते ब्रह्मऋषी म्हणून बोल म्हणत असे देव ऋषी म्हणती तयासी आम्हा गुरु वशिष्ठ ऋषी तो का म्हणवेल ब्रह्मऋषी आपण समस्त अंगीकारू ऐसे तया वशिष्ठासी विनवी विश्वामित्र ऋषी ब्राह्मण म्हणा आपणासी केले तप बहुगाड ऋषी म्हणे विश्वामित्र क्षत्रिय तपासा पात्र देह टाकण्या पवित्र मगत्री विप्रकुडी जन्म होसी काही केली यानं म्हणे विप्र कोपला मुनी विश्वामित्र वशिष्ठांचे शतपुत्र मारिता आला त्यावेळी ब्रह्मज्ञानी वशिष्ठ ऋषी काही केल्यानं होय तामसी अथवा न म्हणे ब्रह्मऋषी तया विश्वामित्रा ते वर्तता ऐसे एके दिवशी विश्वामित्र कोपेसी हाती घेऊन या पर्वताशी घालू आला वशिष्ठावरी विचार करी मागुती म्हणी जरी व दिन वशिष्ठ म्हणी आपणा ते न म्हणते कोणी ब्रह्मऋषी म्हणून या इंद्रदेव समस्त ऋषी म्हणते वशिष्ठ वाक्यासरशी आपण म्हणून ब्रह्मऋषी अन्यथा नाही म्हणून या ऐसा वशिष्ठ मुनीवर मारिता म्या दोष फार म्हणून टाकी गिरीशिखर भूमीवरी परिसर अनुतप्त झाले अंतकरण वशिष्ठ ऋषी ओळखून ब्रह्मऋषी म्हणून पाचारिले त्यावेळी संतोषनी विश्वामित्र म्हणे ऋषी बोले सत्य माझ्या घरी तुम्ही आता अन्न घ्यावे स्वामी ऋषी वचन ऐकून बोलत असे ऋषी वशिष्ठ म्हणे तुझ्या घरी सूर्यकिरणे पाक करणे अन्न आपला विश्वामित्रे अंगीकारले सूर्यपाके अन्न केले सहस्र किरणे तापिता वेळेस देह सर्व भस्म झाला विश्वामित्र महामुनी अतिसमर्थाचा अनुष्ठानी पूर्वी देह जाळोनी नूतन देह धारिता झाला मग म्हणती सकळ जन मुनी विश्वामित्र ब्रह्मज्ञानी ब्रह्म ऋषी म्हणून झाला त्रिभुवनी प्रख्यात या कारणे तुझा देह विसर्जावा इह जन्म इह अनुतप्त झाला तुझा भाव होईल जन्म ब्राह्मणपुढी ऐसे त्या पतितासी बोधिती श्रीगुरु परियसी लादले असे सुख त्यासी त्याच्या मानसी न याची निदान सापडे सद्दारिद्र्यासी तोका सांडील संतोषी अमृत सापडे एखाद्याशी तोका सोडील सुखासुखी तैसे त्या पतितासी लादले ज्ञान निधना राशी न वचे आपले मंदिरासी विप्र आपणा म्हणवीत असे इतके होता अवसरी आली त्याची पुत्र नारी म्हणती लागले अपस्मारी म्हणून आलो धावत जवळ येता स्त्री अशी स्पर्श नको म्हणती अशी कोपे करून मारावयाशी जात असे तो पतित दुःख करी त्याची भार्या नमुनी नमी जाऊनी नमी श्री गुरुरा पाया पती माते सोडून जातोय का स्वामी कन्या पुत्र मज बहुत कोणत्या ते प्रतिपादिता आम्हा ज्या त्याजोनी केवी जात सांगा स्वामी तयासी जरी न सांगाल स्वामी तयासी त्याजीन प्राण पुत्रासरशी एरवी आमुते कोण पोशी अनाथ आपण स्वामी एकूणी तिचे वचन श्रीगुरु बोलते हसून तया न राहते बोलून सांगितले परिसा श्रीगुरु म्हणती पतितासी तू आज जावे आपल्या घराशी पुत्र कलत्र
शोभता दोषी तू ते गती नोहे जाण या संसारी जन्मन्या तू संतुष्ट व्हावे सकळ इंद्रिया मग पावे धर्म काया तरीच तरे भवार्णव या कारणे पूर्वीचा दान न करावे आपण अंगना करून त्याजिता होय पतना महादोष बोलीचे सूर्यभूमी साक्षीशी तू आवारिले स्त्रियसी तीस त्याजिता महादोषी तुझ गती नव्हे जाण श्रीगुरुवचन ऐकून विनवितसे कर जोडून केवी होऊ जातीहीन ज्ञान होनी मागुती श्रीगुरु मनी विचारिती याची अंगी असे विभूती प्रक्षाळावे लुब्धा हाती मग ज्ञान होय त्यासी ऐसे मनी विचारुनी सांगती शिष्य बोलुनी एखादा लुब्ध पाचारुनी आणा आता त्वरितेसी तया ग्रामीत विजय एक करी उदिम वाणिक त्यासी पाचारिती एक तया पतित सनिध श्रीगुरु म्हणती तयासी उदक घेऊन हस्तेसी स्नपन करी का पतितासी होय आस्तक संसारी श्रीगुरु निरूपे ब्राह्मण घेऊन याला उदक आपण पतितावरी घालिता क्षण गेली विभूती धुवनिया विभूती धुता पतिताचे झाले अज्ञान मन त्याचे मुखपाता स्त्रीपुत्रांचे धावत गेला तया जवळ लिंगोनी पुत्राशी भ्रांती आली म्हणे त्यासी का आलो या स्थळाशी तुम्ही कोण येणे कोण काज ऐसा मनी विस्मय करिता आपल्या घरा गेला पतित सांगती लोक वृत्तांत विस्मय करिता यावेळी इतके होता कौतुक पाहत होते नगर लोक आश्चर्य करीती सकळीक म्हणती काय अभिनव झाले त्रिविक्रम मामुनी जोखा होता गुरुसनिधानी पुसत असे विनवनी एका श्रोते एक चित्ते त्रिविक्रम म्हणे श्रीगुरुशी होतो अनुमान मानसी निरोप द्यावा कृपेसी विनंती का उदारी महापतित यातीहीन त्याते स्वामी दिदले ज्ञान अंग धुता तत्क्षण गेले ज्ञान केवी त्याचे विस्तारून या आम्हासी निरूपावे कृपेसी म्हणून लागला चरणांसी भावभक्ती करून या ऐसे पुसे त्रिविक्रम यती श्रीगुरुतयासी निरोप देती त्याच्या अंगीची विभूती धुता गेले ज्ञान एका पुढील कथा पावन सांगे सिद्ध विस्तारून महाराष्ट्र भाषे करून सांगे सरस्वती गुरुदास इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सुरस्वत उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे कर्मविपाककथनम नाम अष्टविशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।